दीपक दीपक हे दीपक दीपक काय झालं तुला? दीपक काय झालं तुला म्हणून तू इथं येऊन पडला? दीपक तू इथं थांब हा. आई दीपक कडे लक्ष दे का. मी जरा काकांना बोला ना. नको काय म्हणतोस? रामराव भाऊजी तुझे वडील नाहीत का? आणि त्यांना कळायला हवं तुझ्या तब्येतीविषयी बाळा. ते तुझे वडील आहेत बाबा. ते तुझे वडील आहेत. अरे वडील म्हणाला ना सांगायला तुझा लाज वाटते. नकोय वेळा वेळा त्यांना इथला विमान मुलगा नकोय. कोणत्याही वडिलांना आपला मुलगा हवाच असतो रे. काकू त्यांना फक्त नाही मिळत असेल त्यांना वेळ म्हणून जरा दुर्लक्ष होत असेल बाबा. याचा अर्थ असा नाही की ते तुझ्याकडे कायमचे दुर्लक्ष करतात म्हणून. होईल मी काकांना बोलावून आणतो. ते सांभाळतील तुला. काळजी करू नकोस. जन्मदात्या मुलाची थोडी काळजी नसणारा तो बाप नाही. कोणी असं बोलतं का? हा दीपक असं कोणी वडिलांना बोलतात का रे? काय बोलू नये. अरे त्यांना नसेल मिळत वेळ कदाचित म्हणून काय इतकं मनाला लावून घ्यायचं. रागवलेस ते रजा ते तुझ्यावर. काकू स्वतःच्या मुलाची काळजी न करणारा तो भाव अगं जेव्हा मी घराच्या शेजारी 2-2 दिवस पळून राहतो तरी सुद्धा त्यांना माझं काही लक्ष द्यायला वेळ नाही. बाळा तुला आमच्या घरी चांगलं वाटते ना? मग तू आमच्या घरी येत जा. माझ्या सांगते आम्ही मित्र आहे ना तुझा. जास्तीत जास्त वेळ घालव तू आमच्या घरी. राहिलं तर काही वाईट नाही ना. राजा तू आमच्या सोबत राहिला ना आम्हाला काही अडचण नाही. आणि तसंही मुलं हे देवाघरचे